हो शोधून ठेवते अरे मी. नाही शोधले नाही. अरे ईशा आली आहे ना तिच्या बरोबर खेळत होते. हो आता विक्रम बरोबर पण खेळत होती ती. नाही झोपलीये ती. मी शोधते ना आता. अरे तू किती वाजेपर्यंत येतोय? मी ठेवते ना शोधून. चल बाय. अरे काय आहे? कुठला प्रकार हा? आई अगं भूक लागली आहे. आत्ता पाऊल ठेवलंयस ना घरात? आई मी टीव्ही बघू. नाही अजिबात नाही. आधी हातपाय धुवा, कपडे बदला आणि आरडाओरडा करू नका. इशू झोपली आहे. इशू आली आहे? हो सकाळीच आली. झोपली का? अरे म्हणजे काय? चल तिला उठवूया. नाही तिला झोपेतून उठवायचं नाही. अगं पण आम्हाला तिच्याशी खेळायचंय. लहान मुलांना असं झोपेतून उठवायचं नाही. अगं पण आई आम्हाला खेळायचंय ना तिच्याशी. नाही ती उठल्यानंतर. ईशा अरे इशू उठली. चलो 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 आपण आता मस्त मस्त खेळूया. चलो 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 चलो. झोप झाली बाळा? झाली. अरे वा. बस इशू आता आपण काय खेळायचं? अरे काय खेळायचं काय? आधी तिला दूध वगैरे तर पिऊ दे. आता घालतील दंगा सगळेजण. चल तोपर्यंत आपण हाताने खेळूया. असं ठेव हात. ठेव असं ठेव. अच्छा मला ताई दे. परत 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 चल. इशू हे घ्या बाळा. व्हेरी गुड गर्ल. हळूहळू पी. हा ईशा आपण काय खेळूया? लपालपी. अरे यार हिच्या बरोबर हेच खेळायला लागतं. बरं चला. इशू सापडली. चला चला चल इशू बसा इकडे. विक्रांत काका पण लपलाय का? कुठे लपलाय विक्रांत काका? त्याला शोधलंच नाही. चला 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 शोधायला चला त्याला. कुठे विक्रांत काका? अरे बापले तू बस पाहू इकडे. बसा इकडे. चला 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 चला. दूध देऊ? विक्रांत काका कुठे झोपलाय? अरे वा हे घ्या. दादा पकडा हे. अलकाजी गीताजी तुम्हाला माहित आहे विक्रांत काका सापडलाच नाही. अरे बापरे. पण तुम्ही नीट शोधलं का आधी त्याला? हो आम्ही शोधलं. ईशा तू माझ्या बरोबर येशील? आपण शोधूया काकाला. नाही. बाळा विक्रांत काकांना माझ्यासाठी सुद्धा हरवलं. आपण एक काम करूया ना. आपण दोघी मिळून विक्रांत काकाला शोधूया. हा मी नाही येणार. का नाही येणार तू? अगं ही काय उत्तर देणार? एवढी लहान मुलगी. तिला काय कळतंय? सगळं कळतंय आई तिला. आणि चांगलंच कळतंय. गताई ती लहान आहे. तिला काय कळणार आहे? विक्रांत काका सापडला.
तू कुठे लपला होतास? बेटा मी इथेच होतो बाहेर. मम्मा हो बा. बघितलं ताई? आणि तुम्ही म्हणताय की ईशाला काहीच कळत नाही. कोणाजवळ जायचं आणि कोणाजवळ जायचं नाही हे तिला चांगलंच कळतंय की. लहान मुलांना कळतच समोरचा माणूस पाहून की त्याच्याकडे जायचं की नाही जायचं. समजलं? करेक्शन, कळत नाही विक्रांत. ते तिच्या मनात भरवलं गेलं. तुम्ही सगळ्यांनी तिच्या मनात हे भरवलंय. तुम्ही सगळ्यांनी सांगितलंय हिला की मी वाईट आहे म्हणून ती माझ्याजवळ येत नाही. ती तुला तुझ्या जवळ हवी आहे? हो, हवी. अच्छा, मग जेव्हा ती जन्माला आली होती तेव्हा तुला तिचं तोंडही पाहायचं नव्हतं ते का? विक्रांत, आर्यन, अथर्व, आज जा. मम्मा आपण निघूया. हो बेटा, निघूया आपण. पिल्लू, बघितलंच ताई, लहान मुलांनाही कळतं की वातावरण चांगलं नाहीये, इथे थांबायला नको. अच्छा, म्हणजे माझ्यामुळे वातावरण चांगलं नाहीये का ग मनू? काय केलंय मी आत्ता? सांग ना मला जरा. आई, गीता काकी, सांगा मला मी काय केलंय? तुम्ही सुद्धा इकडेच होता ना जेव्हा मी ईशाशी बोलत होते तेव्हा? काय बोलले मी ईशाला? आपण दोघी शोधूया ना विक्रांत काकाला. चुकीचं बोलले काही? तिच्यावर ओरडले? तिच्यावर हात उगारला नाही ना? मग तरी ती का नाही येते माझ्या जवळ, माझ्या बरोबर खेळायला? याचं उत्तर तुलाच शोधावं लागेल ताई. लहान मुलीच्या मनात काय आहे ते आम्ही कसं सांगणार? तुम्ही काय सांगणार म्हणजे? अरे याचं उत्तर तर तुमच्याकडेच आहे, कारण तुम्ही सगळ्यांनीच मिळून तिच्या मनात भरवलंय ना. म्हणूनच ती माझ्या जवळ येत नाही, म्हणूनच ती माझ्या बरोबर खेळत नाही. ती या घरातल्या प्रत्येक माणसाच्या जवळ जाते, त्याच्या बरोबर खेळते. माझ्या जवळ का नाही येत मग? हा, मोनिका, अगं या लहान मुलीसमोर कशाला वाद घालतेस? कशाला आवाज चढवतेस? आणि मी वाद घालतीये? मी तिच्याशी खेळायचं सुद्धा नाही का आता? तिच्यासाठी भांडायचं सुद्धा नाही मी. मग मी काय करायचं? तुम्ही ना कोणीच माझ्या मनाचा विचार करत नाही. मला काय वाटतं याचा विचारच करायचा नाहीये का तुम्हाला? तुला काय वाटतं ते तुझ्या वागण्यातून दिसतंय आम्हाला, कळलं? विक्रांत, प्लीज. गीता आजी, अलका आजी, तुम्हाला माहितीये का, आम्ही ना कधीच ओरडत नाही आणि मोठ्या आवाजाने तर कधीच बोलत नाही. हो ना इशू पिल्लू? हो. मम्मा ही काय चिल्लीये? तिला ना पिल्लू खूप भूक लागलीये, म्हणून अगं तिचं डोकं दुखतंय आणि चिडचिड होतीये. आपण एक काम करूया, आपण घरी जाऊया, मग ती जेवेल आणि तिला बरं वाटेल. तिला त्रास नको द्यायला ना आता. मम्मा ती का नाही जेवली मम्मा? काय ना बेटा, काही जणांना आपल्याला नेमकं काय हवंय तेच कळत नाही, म्हणून त्यांची चिडचिड होते. मग तू तिला हेल्प कर ना मम्मा. हो ग राणी, मी हेल्प करतेच ग. आपण एक काम करू, आपण आधी घरी जाऊ, मग ती जेवेल आणि तिला बरं वाटेल. ओके, नो प्रॉब्लेम. आम्ही निघतो. बाय बाय. बाय. चला.
काय मग जेवतेस ना तू? आलीस? हो अगं झोपलीये ती, मी तिला बेडवर झोपून येते. हे काय ईशा झोपली? हो अगं खूप खेळली दळवींकडे आणि दमून झोपली. रस्त्यात मी जागा ठेवण्याचा प्रयत्न केला तिला गप्पा मारत मारत, पण अगं डोळे गप्पागप मिटत होते तिचे. मग आता तिच्या जेवणाचं काय? अगं खाल्लंय तिने खूप. बघू तिला भूक लागली तर दूध देईन मी तिला. ठीक आहे, पण मग आपण जेवूया ना आता. मी थांबले. हो हो मी आलेच हात धुवून. मानसी, हो आले. फोन. हॅलो. मानसी, ईशाला दे ना फोन. अरे झोपली ती आता. झोपली सुद्धा इतक्यात? हो खूप खेळली ना तुमच्याकडे, आणि खाणं पण भरपूर झालं. दमून झोपली. मग तुला तुला काही बोलायचं होतं का तिच्याशी? काही नाही. अगं दिवसभर विक्रांत काकाशी खेळत होती ती. आता मी तिचा बाबा म्हणून तिला फोन करतोय. रोज फोन करतो ना मी. अरे लहान मुलांचं काही सांगता येतं का विक्रांत? जाऊ दे, ती झोपली आहे ना शांत. मग मी ठेवतो फोन. ओके बाय. गुड नाईट. मानसी, चल ना जेवायला, भूक लागली आहे ग. सई तू जेवून घे ना, मला भूक नाहीये. हे असं काय? एवढं सगळं जेवण केलंय त्याचं काय? हे बघ, हा माझा हट्ट समज नाही तर नियम, पण जेवण तयार असेल तर मग मूड नाहीये, भूक नाहीये अशी कारणं चालणार नाही. तर ते फक्त ईशाला माफ आहे. बरं बाई, आले मी. ये. वा. मानसी, कधी कधी मला काय वाटतं माहितीये, आठवणी आणि नशीब यांचं ना एक वेगळंच ट्युनिंग असतं. म्हणजे काही माणसं आपल्या आयुष्यात येतात आणि जातात, पण त्यांच्याबरोबरच्या आठवणी ह्या जात नाही. पण ह्याचा नशिबाशी काय संबंध? नशीब याच माणसांना नव्या आठवणींसाठी आपल्या आयुष्यात यू टर्न करून समोर उभं करतं. असेल कदाचित. आता विक्रांतच घे ना, म्हणजे जितपत मला माहिती आहे त्याप्रमाणे तू त्याच्यापासून लांब गेली 3 वर्ष. परत आलीस तेव्हा तो डिप्रेशन मध्ये होता, म्हणून तुला गिल्ट आलं. पण आत्ता जे काही चाललंय त्याला तू नशीब म्हणशील नाही तर काय? माहित नाही ग, जे घडतंय ते घडू देतीये. फार इंटरफिअर नाही करत आहे मी. चांगलंय. मला असंच वाटलं म्हणून मी बोलले. तुला बरं कळतं ग यातलं सगळं. काय ग, न कळायला काय झालं? भावना म्हणजे काही लॉ किंवा केमिस्ट्री नाहीये न कळायला. आणि तसं बघितलं तर भावना, नाती हे सगळे धडे प्रत्येकाच्या लाईफ बुक मध्ये असतातच. वा सई, नॉट बॅड. तो हे अनुभवाचे बोलत वाटतं. म्हणजे होता माझा पण एक मित्र कॉलेजात असताना. छान होता, मला आवडायचा, त्यालाही मी आवडायचे. तो
खूप हँडसम होता, समजूतदार होता, खूप काळजी घ्यायचा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी माझ्या घरच्यांना इतका वेळ द्यायचे ना, ते त्याला मान्य असायचं. मग काय झालं? माझी आई गेली ना, त्याच्यानंतर मी माझ्या घरच्यांमध्ये इतकी अडकले की आमचं नातं 20 आणि 80 असं झालं. म्हणजे फक्त 20% मी त्याची प्रेयसी आणि 80% माझ्या घरच्यांची केअरटेकर झाली. मग म्हटलं की आपण त्याला यातनं मोकळं करून टाकू. केलं त्याला. सायोनारा, टाटा, बाय बाय. फक्त सी यू सून असं नाही म्हटलं. कशाला नव्हताच. इतकं सोपं आहे सगळं. कळलं? म्हणजे आम्ही सोबत असलो ना, आम्ही एकत्र गाणी गात असतो. ती मला गाणी शिकवते. तिला वेगवेगळे डान्स शिकवलेले असतात शाळेमध्ये, ते सुद्धा ती मला शिकवते. मला फार मजा येते. एकदा तरी ती मला म्हणाली की मला शिट्टी वाजवायला शिकव म्हणून. आय एम सॉरी. काय ईशा म्हणजे माझ्यासाठी कधीही न संपणारी लाईव्ह कॉमेंट्री आहे. सो तुम्ही थांबवल्याशिवाय मी थांबणार नाही. आय एम सॉरी. आपण बोलूया. अहो, बोलायचे काय? मला तर ऐकतच राहावंसं वाटतंय, कारण खूप मोठा बदल घडलाय आणि तोही खूप कमी वेळात. तुम्हाला नाही असं वाटत? हो, आणि तो बदल म्हणजे ईशा आहे, दुसरं काही नाही. ग्रेट. तिच्या बरोबर असलं ना, मला सारखं वाटतं की तिला आनंदी ठेवण्यासाठी आपल्याला काय करता येईल ते सगळं करूया. व्हेरी गुड. बाकी लोकांना तिने विचारलेल्या प्रश्नांनी कंटाळा येतो, पण मला नाही येत. मला खूप मजा येते तिला उत्तरं द्यायला. कालपर्यंत आपण कशाला जगायचं असं वाटत होतं मला, पण आता खूप जगावं असं वाटतंय. आणि ईशा थोड्या वेळासाठी जरी माझ्या नजरेआड झाली ना, तरी मला गुदमरायला होतं. म्हणजे आता ती मानसीच्या आजीच्या वाढदिवसासाठी गावी गेली होती. फार काळ गेली नव्हती, पण ती नव्हती तर माझी परिस्थिती अगदी भयंकर झाली होती. पण ती परत आली ना, तर मी लगेच नॉर्मल झालो. विक्रांत, जगात इन्स्पिरेशन हे असं एक औषध आहे की जे कुठलाच डॉक्टर देऊ शकत नाही. ते आपणहून मिळवावं लागतं, आणि एकदा का ते मिळालं ना की मग कुठल्याही औषधाची गरज उरत नाही. म्हणजे काय? अहो, आता ईशा नावाचं औषध मिळालंय की तुम्हाला. बरं, मग आता काय प्लॅनिंग पुढचं? आता सगळ्यात अगोदर मी हॉस्पिटलला जाणार आहे. तिथे काही पेशंट्स वाट पाहत आहेत. त्यांना पाहणार आणि त्यांना औषध देणार. त्यानंतर माझ्या औषधाकडे जाणार. वाव, ऑल द बेस्ट. थँक्यू. बाय. बाय. हाय. कसं वाटतंय? कसं वाटतंय तूच सांग. नाहीतर एक काम कर, तू माझ्या डॉक्टरांना विचार, कारण मला आता वेळ नाहीये, खूप उशीर झालाय. मला हॉस्पिटलमध्ये जायचंय, नवे पेशंट्स आहेत, नव्या केसेस आहेत, आणि हे सगळं आटपून मला ईशाला आणायला जायचंय शाळेत. सो मी लगेच निघतो. बरं ऐक विक्रांत, तुझी इतकी गडबड असेल आणि तुझ्या शेड्यूल मध्ये ईशाला पिकअप करणं जमत नसेल तर मी करते. नाही, असं काही नाहीये. ईशा माझी प्रायोरिटी आहे. सो मी तिच्यानुसार सगळं शेड्यूल ऍडजस्ट करून घेतलंय. अरे पण किती धावपळ होईल तुझी. होऊ दे ग. गेले काही महिने मी बसूनच होतो. आता कुठे वेग आलाय. सो थांबावंसच वाटत नाहीये. आणि गंमत माहितीये, ईशामध्ये आणि माझ्यामध्ये लपाछुपीचा खेळ सुरू झालाय. ती माझ्यात लपलेल्या बाबाला शोधते आणि मी तिच्यात लपलेल्या मुलीला. सो एक वेगळाच कॉन्फिडन्स आलाय आता. म्हणजे मी हसायला लागलोय, मन मोकळेपणाने बोलायला लागलोय, गुणगुणायला लागलोय. तिच्यासाठी मी मोनिकाशी भांडायला ये लागलोय. तुला माहितीये, दिवसभर मी विक्रांत असतो, पण रात्री जेव्हा मी तिला फोन करतो ना बाबा म्हणून,
तेव्हा मी तिच्या एवढा कधी होतो हे माझं मलाच कळत नाही. आपण एक काम करू विक्रांत, आपण बसून बोलूया. नाही नाही नको, मला ऑलरेडी 5 मिनिट उशीर झालाय. आता आणखी उशीर झाला ना की ती रुसून बसते अशी. सो मी निघतो. बाय. बाय.